ही सर्व ग्रामस्थ सुद्धा एकत्र आलेले आहेत. त्यांनी सुद्धा कुठेतरी एकत्रितपणे संघटितपणे आम्ही इथनं हलणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे. प्रचंड त्वेष, प्रचंड चीड कुठेतरी ग्रामस्थांमध्ये आहे गोविंद, आणि त्यांची मागणी सुद्धा ठाम आहे. काय म्हणतायत सध्या ग्रामस्थ? पूर्वी आपण बघतोय की ग्रामस्थ धनंजय देशमुख म्हणजे हे महिनाभरापासून ठाम आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण हे तेच नागरिक आहेत. हा गोविंद, धनंजय देशमुख वर आहेत. जे धनंजय देशमुख अगदी जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील ज्यावेळी आले होते सुरुवातीला, त्यावेळी धनंजय देशमुख उठून हे टाकीवरती आले होते आणि वरती समोर येऊन त्यांनी हात केला. त्यावरती मोबाईलवरती सुद्धा जरांगे पाटील हे त्यांना बोलतायत, त्यांना विनंती करतायत की तुम्ही खाली या, कारण आपल्याला अशा प्रकारचं आंदोलन करायचं नाही. मात्र धनंजय देशमुख हे या आंदोलनावरती ठाम आहेत आणि या आंदोलनाची घोषणा खरं तर कालपासूनच केली होती. मात्र आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सुद्धा पोलिसांना चकवा देण्यात धनंजय देशमुख हे यशस्वी झाले. आणि या ठिकाणी आपण बघतोय की केवळ धनंजय देशमुख नाही तर गावचे सगळे नागरिक, महिला, वृद्ध महिला सुद्धा या ठिकाणी, लहान मुली या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि त्या ज्या टाकीवरती धनंजय देशमुख काही मित्रासमवेत बसलेत, आंदोलन चालू आहे, त्याच टाकीच्या खाली या महिला आहेत, ज्या मागच्या अर्धा पाऊण तासापासून 1 तासापासून या ठिकाणी बसलेल्या आहेत. आणि त्या ठाम आहेत की जोपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल होत नाही, मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि ही भूमिका गोविंद क्षणभर थांबवते. या क्षणी आपल्या सोबत खासदार बजरंग सोनावणे आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया. सोनावणेजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये. अत्यंत जी दृश्य डोळ्यासमोर दिसत आहेत त्यामध्ये अनेक ग्रामस्थ आणि त्याचबरोबर धनंजय देशमुख एकत्र येऊन हे आंदोलन करतात आणि खाली येण्यास त्यांनी पूर्णपणे नकार दिलेला आहे. या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आता सरकारची प्रतिक्रिया हवी, कशा पद्धतीने या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई झाली पाहिजे?